फटाफट जॉईन व्हायचे सगळ्यांनी. आवाज येतो सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये आवाज येत असेल तर येस सर म्हणून सांगा पटकन. ओके, लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत. आज आहे आपलं लेक्चर नंबर 3. रणभूमी ऑनलाईन मॅच आपण चालू केलेली होती, बरोबर. पहिल्या लेक्चर मध्ये आपण सगळ्या बेसिक ज्या काही गोष्टी आहेत रिगार्डिंग आवर सर्कल या काय केल्या होत्या बाळांनो, डिस्कस केल्या होत्या. त्यानंतर जो सेकंड लेक्चर होता आपलं, सेकंड लेक्चर मध्ये काय केलं होतं आपण, सॉरी, सेकंड लेक्चर मध्ये प्रॅक्टिस सेट जो आहे आपला 3.1 हा आपण व्यवस्थित पूर्णपणे बघितलेला होता. तो जो काही प्रॅक्टिस सेट होता तुमचा, तो 2 बेसिक गोष्टींवरती डिपेंड होता. सगळ्यात पहिली गोष्ट जी होती ती कोणती होती तुमची, टँजंट थेरम, बरोबर. आणि दुसरी गोष्ट कोणती होती आपली, टँजंट सेगमेंट थेरम. त्याच्यावरती आपण व्यवस्थित तो प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केलेला आहे. आता सर्कलचा आपल्याला दुसरा सेक्शन बघायचा आहे. या चॅप्टर मध्ये सर्कल हा टोटल मी 4 सेक्शन मध्ये डिवाइड केलेला आहे. त्याच्यातला पहिला सेक्शन जो आहे तो 3 ते 4 मार्क्सला येतो. तो आपण काल व्यवस्थित बघितला होता. आज काय करायचं आपल्याला, याच्यातला दुसरा सेक्शन बघायचा आहे. हा सुद्धा किती मार्क्सला येतो रे, 3 ते 4 मार्क्सला येतो, बरोबर. सॉरी. तर सुरू करूयात आपण सेक्शन नंबर 2. थोडीशी तब्येत माझी खराब आहे, पण एनर्जी फुल आहे, टेन्शन घ्यायचं नाही, ठीक आहे. आता जो आपला सेकंड सेक्शन आहे या चॅप्टर मधला, तो चॅप्टर मधला जो सेक्शन आहे तो डिपेंड कशावरती तुमचा, तो डिपेंड आहे तुमचा टचिंग सर्कल वरती. सगळा काही सेक्शन आपला जो आहे तो कशावरती रे बाळांनो, आता टचिंग सर्कल वरती आहे. नेमकं टचिंग सर्कल काय असतं, त्यानंतर टचिंग सर्कल मध्ये कुठल्या प्रकारचे थेरम येतात, त्यानंतर टचिंग सर्कल वरती कशा प्रकारे एक्झाम्पल सॉल्व्ह केले जातात, या सगळ्या बेसिक गोष्टी मी 1 बाय 1 ह्या लेक्चर मध्ये क्लिअर करणार आहे. हे लेक्चर संपल्यानंतर आपला जो काही पर्टिक्युलर चॅप्टर असणार आहे तो 50% कंप्लीट होणार आहे. कसं काय मी व्यवस्थित सांगणार आहे, व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं, ठीक आहे. आता बाबड्या काल तुला सांगितल्याप्रमाणे पहिला सेक्शन झालेला आहे, दुसऱ्या सेक्शनची सुरुवात करतोय आता. दुसऱ्या सेक्शन मध्ये पहिला पॉइंट येतोय तुमचा, तो आहे तुमचा थेरम ऑफ टचिंग सर्कल. कुठला पॉइंट येतोय, थेरम ऑफ टचिंग सर्कल. पण त्याच्या आधी तुला काय करायची गरज आहे रे, 9वीचं बेसिक माहित असणं गरजेचं आहे. आता 9वीचं जे काही बेसिक होतं तुझं, 9वीच्या बेसिक मध्ये काय शिकलो होतं तू, सर्कल जर एकमेकाला टच होत असतील, बरोबर, तर त्यांचे काहीतरी टाइप्स पडतात. ते टाइप्स मी तुला परत एकदा सांगतो, कारण तू बऱ्यापैकी ते विसरला असशील. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो टाइप येत होता तो कोणता होता तुमचा, कॉन्ग्रंट सर्कल. कुठला टाइप होता रे बाबड्या, कॉन्ग्रंट सर्कल. आता कॉन्ग्रंट सर्कल काय असतं नेमकं, तुझ्याकडे एक सर्कल आहे, बरोबर, तेवढाच आणखी एक सर्कल, सेम डायमीटर सेम रेडियस, असा जर एखादा सर्कल असेल तर त्याला काय म्हणायचो आपण, कॉन्ग्रंट सर्कल. याचा अर्थ काय होता रे, दोन्ही सर्कल जे आहेत त्या दोन्ही सर्कल मध्ये त्यांची रेडियस काय आहे रे, सारखी आहे. बाकी सगळं प्रॉपर्टी सेम आहे. जर प्रॉपर्टी सगळ्या सेम असतील तर त्या सर्कलला आपण काय म्हणायचो रे, कॉन्ग्रंट सर्कल. हा होता तुझा पहिला टाइप. त्याच्यानंतर काय होतं रे, दुसरी गोष्ट कुठली होती तुमची,
कॉन्सेंट्रिक सर्कल. आता कॉन्सेंट्रिक सर्कल काय असतं तुमचं, असा सर्कल किंवा नंबर ऑफ सर्कल्स ज्यांचा सेंटर पॉइंट काय रे एकच आहे. म्हणजे काय, तू काय केलंय, कर्कटक घेतलंय म्हणजेच कंपास, त्याच्यामध्ये घातली पेन्सिल बरोबर, आणि त्याचं टोक एकाच बाजूला ठेवलंय, एक सर्कल ड्रॉ केला, नंतर कर्कटक बारीक केलं, परत त्याच ठिकाणी तू ठेवलं, आणखीन एक सर्कल ड्रॉ केला. म्हणजे तू नंबर ऑफ सर्कल किती ड्रॉ केले रे, 2, परंतु दोन्हींचा सेंटर काय आहे एकच. म्हणजेच काय, नंबर ऑफ सर्कल ड्रॉन झाले आहेत परंतु त्या सगळ्यांचा सेंटर काय रे एकच आहे. अशा प्रकारचा जो सर्कल असतो त्याला काय म्हणतो आपण, कॉन्सेंट्रिक सर्कल. नववीला रताळे हे तू पाहिलं होतं. उदाहरणार्थ हा एक सर्कल झाला बरोबर, याच्यामध्ये मी आणखी एक सर्कल काढलाय. नंबर ऑफ सर्कल्स किती झाले आपल्याकडे आता 2. आता ह्या दोन्ही सर्कलचा जो काही सेंटर आहे तो काय रे एकच आहे ओ. म्हणजे दोन्ही सर्कल जे आहेत त्यांच्या रेडियस जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचा सेंटर काय रे सारखा आहे. अशा प्रकारच्या सर्कलला काय म्हणतो आपण, नंबर 2. पहिला होता तुमचा कॉन्ग्रुएंट सर्कल, नंतरचा कोणता आहे रे कॉन्सेंट्रिक सर्कल. आता याच्यात आपण तिसरी गोष्ट बघितली होती इयत्ता 9वीला, ती होती तुझी टचिंग सर्कल बरोबर. मग आता इंटरसेक्टेड बाय 1 पॉइंट आणि इंटरसेक्टेड बाय 2 पॉइंट, चॅप्टर नंबर 6 सर्कल, याच्यामध्ये तुला दुसऱ्याच पानावरती दिलेलं होतं टाइप्स ऑफ सर्कल, ज्याच्यामध्ये पहिला टाइप तुला काय सांगितला होता, कॉन्ग्रुएंट सर्कल, दुसरा काय रे कॉन्सेंट्रिक सर्कल, तिसरा कुठला होता टचिंग सर्कल. टचिंग सर्कल मध्ये 2 पॉइंट येत होते. कुठले 2 पॉइंट होते, सर्कल टचिंग ऍट 1 पॉइंट आणि सर्कल टचिंग ऍट 2 पॉइंट्स. आता सगळ्यात पहिल्यांदा बघायचंय मला सर्कल टचिंग ऍट 1 पॉइंट. सपोज हा माझा एक सर्कल आहे बरोबर, आणि मी आणखी एक सर्कल घेतला इकडे दुसरा. आता हे जे 2 सर्कल आहेत माझे, हे दोन्ही सर्कल मला एकाच पॉइंटला टच करायचे आहे. ओके, फिगर मध्ये दिसतंय त्याप्रमाणे माझ्याकडे 2 वेगवेगळे सर्कल आहे. लेट अस कन्सिडर, पहिल्या सर्कलचा सेंटर मी घेतलाय ओ, दुसऱ्याचा घेतलाय ओ डॅश. आता हे जे 2 सर्कल आहेत हे दोन्ही सर्कल एकाच पॉइंटला टच होत आहे. त्या पॉइंटला मी काय म्हणणार रे बाळा, हा या इथं टच होत आहे, याला मी म्हणलं पी. ठीक आहे, म्हणजे याला काय म्हणतात तुम्ही, इंटरसेक्टिंग सर्कल ऍट सिंगल पॉइंट. येतंय लक्षात, जेव्हा इंटरसेक्टिंग सर्कल ऍट सिंगल पॉइंट असतो तेव्हा सर्कल 2 प्रकारे टच होऊ शकतो. कशा प्रकारे, एक तर तो एक्सटर्नली टच होऊ शकतो किंवा काय होऊ शकतो रे इंटरनली टच होऊ शकतो. आता इथं जो दिसतोय तो काय दिसतोय तुम्हाला, दोन्ही सर्कल एकमेकाला बाहेरून टच झालेले. बाहेरून टच झाले म्हणजे कसे टच झाले रे, एक्सटर्नली टचिंग सर्कल झालेले बरोबर. याचं जर दुसरं उदाहरण घेतलं, मी एक सर्कल घेतलाय ठीक आहे, याला कॉपी करू आपण बर. आता हा एक सर्कल घेतलाय, याच्यामध्ये मला आणखी एक सर्कल काढायचा आहे. ठीक आहे, आता हे जे 2 सर्कल आहेत हे एकमेकाला फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे काय होत आहे ते आता इंटरनली टचिंग होत आहेत. म्हणजे काय, एका सर्कलच्या मध्ये दुसरा सर्कल आहे. ज्यावेळेस अशी कंडिशन येते, लेट अस कन्सिडर, पहिला जो सर्कल आहे त्याचा सेंटर ओ होता, दुसऱ्या सर्कलचा काय रे बाळांनो ओ डॅश. हे दोन्ही सर्कल पी ह्या पॉइंटला इंटरसेक्ट झालेले आहे. इंटरसेक्ट होत असताना ते किती पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेत रे, सिंगल 1 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेले आहे. याला म्हणतात टचिंग सर्कल. काय म्हटलं जातं, टचिंग सर्कल. आता सर्कल हा जर सिंगल पॉइंट मध्ये टच होत असेल तर त्याच्या 2 प्रॉपर्टी येतात. कोणत्या, इंटरनली टचिंग सर्कल आणि एक्सटर्नली टचिंग सर्कल. हे जर पहिली डायग्राम बघितली ही काय आहे तुमची एक्सटर्नली टचिंग सर्कल आहे, आणि दुसरी डायग्राम बघितली ही कुठली तुमची इंटरनली टचिंग सर्कलची डायग्राम आहे. सॉरी, अशा प्रकारे आपण या सगळ्या बेसिक गोष्टी बघितलेल्या आहे. याच्यामध्ये आणखी एक पुढे गेल्यानंतर तुम्हाला 11वी 12वी आता 10वीच्या बेसिक गोष्टीवरती 10वीच्या बेस वरती काय तुम्हाला मेन मुद्दा एवढाच आहे, टचिंग सर्कल मध्ये एक तर इंटरनली टचिंग बघायचं किंवा एक्सटर्नली टचिंग. म्हणजेच काय की जो काही सर्कल दुसऱ्या सर्कलला इंटरसेक्ट होतोय इट ओनली इन सिंगल पॉइंट. कोणत्या पॉइंटला होतोय तो फक्त एकाच पॉइंटला होतोय. जर 2 पॉइंटला होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण इंटरसेक्टिंग ऍट 2 पॉइंट. त्याची फिगर इथं दाखवलेली आहे पण त्याचा आपल्याला 10th ला गरज नाही.
ते कुठं बघायचंय तुम्हाला 11, 12 पुढे जसं शिकणार आहे तुम्ही तसं. सध्या आपल्याला त्याची गरज नाही. येते लक्षात? तरी ही एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतो की ते कशा प्रकारे असतं. ओके, हे बेसिक लक्षात आलं असेल. आता तुम्हाला एक शेवटचा मुद्दा आहे तो सांगतो. याच्यातला कुठला आहे? एक्सटर्नली टचिंग सर्कल झालं, इंटरनली टचिंग सर्कल झालं. एक असतो तुमचा इंटरसेप्टिंग सर्कल ऍट 2 पॉइंट. आता आपल्याला हा एक सर्कल आहे बरोबर. या सर्कलला हा दुसरा सर्कल काय झालेला आहे रे? इंटरसेक्ट झालेला आहे. आता हा जो सर्कल दुसरा इंटरसेक्ट झालाय हा पहिल्या सर्कल सारखा दिसतोय का? टच झालेला नाही. हा किती पॉइंट मध्ये दिसतोय? आता 2 पॉइंट मध्ये दिसतोय. म्हणजे कुठले 2 पॉइंट आहेत? लेट अस कन्सिडर याला जर मी म्हटलं Q आणि वरच्याला काय म्हटलं रे? P बरोबर. याचा सेंटर घेतला मी परत O, याचा काय घेतला रे बाळांनो? O डॅश. माझ्या काय लक्षात येते? ह्या केस मध्ये सर्कल हा इंटरनली टचिंग सुद्धा नाहीये म्हणता येणार आपल्याला पूर्णपणे, आणि एक्सटर्नली टचिंग सुद्धा म्हणता येणार नाही. येते लक्षात? म्हणजे हा जो सर्कल आहे हा तुमचा वेगळ्या पार्ट मध्ये गेला. याला म्हणतात इंटरसेक्टिंग सर्कल ऍट हाऊ मेनी पॉइंट्स? 2 पॉइंट्स. याचं आपल्याला 10वीला घेणं देणं नाही. आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो फक्त सिंगल पॉइंट साठी करायचा आहे. किती पॉइंट साठी करायचा आहे? सिंगल पॉइंट साठी. आणि त्याचे किती टाइप पडणार आहे? 2. एक आहे एक्सटर्नली टचिंग सर्कल आणि कुठला आहे तुमचा इंटरनली टचिंग सर्कल. मग आता 1 बाय 1 मी दोन्हीही तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. एक घ्यायचा आहे इंटरनली आणि एक काय घ्यायचा आहे? एक्सटर्नली. सगळं काही बेसिक गाबाळ जे आहे ते तुला व्यवस्थित मी समजून सांगितलंय बाबड्या. आता तुला यायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा मी घेतो इंटरनली टचिंग सर्कल. आपण घेतले 2 सर्कल बरोबर. आता हे 2 सर्कल आपल्याला कसे दाखवायचे? इंटरनली टचिंग सर्कल दाखवायचे आहेत. आपण काय कन्सिडर करू? हे जे 2 सर्कल आहेत माझ्याकडे बरोबर, ते दोन्हीही सर्कल y या पॉइंटला काय करतायत रे? इंटरनली टचिंग करत आहे. आता माझ्याकडे मला सांगा किती सर्कल्स आहेत? 2. जो मोठा सर्कल आहे त्याचा जो सेंटर पॉइंट आहे, ओके, मोठा सर्कल त्याचा जो सेंटर पॉइंट आहे माझ्याकडे त्याला मी काय म्हणतो? मोठ्या सर्कलच्या सेंटर पॉइंटला मी म्हटलं Z बरोबर. आता दुसरा सर्कल आहे माझ्याकडे छोटा सर्कल. त्या छोट्या सर्कलचा जो काही सेंटर आहे त्याला मी काय म्हटलं रे बाळांनो? X म्हटलेलं आहे. आता माझ्याकडे 2 सर्कल आहेत जे की एकमेकाला कसे टच होत आहेत? इंटरनली टच होत आहे. आता जर इंटरनली टच होत आहे तर मी काय म्हटलंय? जो मोठा सर्कल आहे त्याची रेडियस काय म्हटलंय रे मी? ZY. ओके, आपण काढून घेऊ आता ती रेडियस. न जो मोठा सर्कल आहे त्याची रेडियस कोणती? माझ्याकडं ZY. आणि जो दुसरा सर्कल आहे तो कोणता आहे रे? XY. त्याची रेडियस घ्यायची मला XY. आता मी ती दुसऱ्या पेनाने दाखवतो म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल. हे दुसरं जे आहे हा काय माझा XY. ठीक आहे. मग मला एक्झाम मध्ये काय विचारलं जातं? एक्झाम मध्ये विचारलं जातं सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन दीज 2 टचिंग सर्कल्स. दिलेल्या 2 टचिंग सर्कल्स मधलं सेंटर टू सेंटर डिस्टन्स काढा असा प्रश्न विचारला जातो. 101% मी काय बोलतोय तुला? 101% एक्झाम मध्ये हा प्रश्न येणार आहे. 1 मार्क्स और 2 मार्क्स. एक तर गाळलेल्या जागेतच बऱ्याच वेळा विचारला जातो फिल इन द ब्लँक्स मध्ये. नाही आला तर तुला 2 मार्काला 100% हा प्रश्न येणार म्हणजे येणार. एक तर इंटरनली टचिंग मधलं डिस्टन्स काढायला लावतात सेंटर टू सेंटर किंवा एक्सटर्नली मधलं काढायला सांगतात म्हणजे काढावं लागणार म्हणजे लागणार. आता सिंपली काय? जो मोठा आहे ना त्याची जी रेडियस आहे आपली बरोबर तिला काय म्हणणार आहे मी? तिला म्हटलं मी लेट अस सपोज कॅपिटल R. जो मोठा आहे त्याची रेडियस काय घेतली आपण? कॅपिटल R. आणि जो छोटा सर्कल आहे त्याची रेडियस काय घेतली रे? स्मॉल r. मग मला जर फॉर्म्युला काढायचा असेल डिस्टन्सचा फॉर्म्युला तर माझा डिस्टन्सचा फॉर्म्युला मला एकदम सोपा आहे. D इज इक्वल टू काय घ्यायचं रे बाळांनो? कॅपिटल R मायनस काय घ्यायचं आहे मला? स्मॉल r. म्हणजे मला माझा फॉर्म्युला मिळून जातो. एकदम सोपा आहे, यात काही रॉकेट सायन्स नाही. डिस्टन्स इज इक्वल टू इंटरनली टचिंग सर्कल असेल तर काय रे? डिस्टन्स D इज इक्वल टू कॅपिटल R मायनस स्मॉल r. म्हणजेच काय? मोठ्या सर्कलची रेडियस मायनस काय करायचंय मला? छोट्या सर्कलची रेडियस. मस्तपैकी
व्हॅल्यू टाकायच्या आणि फायनल आन्सर काढून द्यायचं. याच्यात काहीही अवघड असं नाही. याच्यामध्ये दुसऱ्या टाईपचा जो सर्कल आहे तो कुठला आहे तुमचा एक्सटर्नली टचिंग सर्कल. तो पण मी तुम्हाला 2च मिनिटात व्यवस्थित समजून सांगतो, नीट लक्ष द्या. हा एक सर्कल आहे बरोबर, त्याला हा दुसरा सर्कल कसा टच होतोय रे, एक्सटर्नली टच होत आहे. आता पहिला जो सर्कल आहे त्याला एक सेंटर असणार आहे, दुसऱ्या सर्कलला त्याचा दुसरा सेंटर असणार आहे बरोबर. पहिल्या सर्कलचा जो सेंटर आहे त्याला मी काय म्हटलं रे एक्स, दुसऱ्या सर्कलच्या सेंटरला काय म्हटलंय मी झेड, आणि जे एकमेकाला इंटरसेक्ट होत आहेत त्या पॉइंटला आपण म्हटलंय वाय. ठीक आहे. आता पहिल्या केस मध्ये दोन्ही इंटरनली होते, आता कसे असणार आहे एक्सटर्नली टचिंग असणार आहे. मी इथं परत एकदा सांगतो, पहिले जे आहेत ते कसे आहेत इंटरनली, आता जे बघतोय ते कसे आहेत रे बाळांनो एक्सटर्नली. ठीक आहे. आता पहिल्याची जी रेडियस आहे आपण घेऊया, दोन आहेत आपल्याकडे. पहिल्याची जी रेडियस आहे तिला मी म्हणणार कॅपिटल R1, दुसऱ्याच्या रेडियसला काय म्हटलं रे R2. तुम्ही स्मॉल म्हटलं तरी चालेल, ठीक आहे स्मॉल घेऊ. ही आहे R1 आणि ही काय रे R2. आता तुम्हाला काय करायचंय डिस्टन्स, सेंटर टू सेंटर डिस्टन्स, दोन्हींच्या सेंटर मधलं डिस्टन्स काढायचे, म्हणजे डिस्टन्स बिटवीन एक्स झेड काढायचंय तुम्हाला. देअरफॉर टी इज इक्वल टू, टी काय तुमचा झेड एक्स किंवा एक्स झेड इज इक्वल टू काय येणार आहे फॉर्म्युला R1 प्लस R2. म्हणजेच काय येतंय, जर तुमचं इंटरनली टचिंग सर्कल असतील तर दोन रेडियसची वजाबाकी होते, तर जर एक्सटर्नली टचिंग सर्कल असतील तर दोन रेडियसची काय होत असते रे बेरीज होत असते. एवढं सोपं लॉजिक आहे. या लॉजिक नुसार आपल्याला काय करायचे आहेत, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. आता काय काय लक्षात ठेवायचं, पहिला जो आपण सेक्शन बघितला होता त्याच्यात दोनच गोष्टी ध्यानात ठेवल्या होत्या, पहिला टँजंट थेरम, दुसरा टँजंट सेगमेंट थेरम. आता ह्याच्यासाठी काय लक्षात ठेवायचे, याच्यासाठी तुम्हाला ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, इंटरनली टचिंग आणि एक्सटर्नली टचिंग. सर एवढंच लक्षात ठेवून भागणार आहे का, नाही. याच्यामध्ये काही 9च्या प्रॉपर्टीज आहेत ज्या की तुम्हाला गरजेच्या आहेत, त्या मी एकदा व्यवस्थित समजून सांगणार आहे, त्या पण लक्षात ठेवायच्या. आता हे झालं तुमचं बेसिक बरोबर. एक्सटर्नली टचिंग तुम्हाला कळालेलं असणार आहे आणि इंटरनली टचिंग सुद्धा समजलेलं असणार आहे. जर कुणाला याबद्दल काही डाऊट असेल तर मला कमेंट मध्ये टाका, मी तुम्हाला परत समजून सांगेन. ओके. समजलं असेल तर यस म्हणून टाइप करा कमेंट मध्ये की सर यस इंटरनली टचिंग आणि एक्सटर्नल टचिंग आम्हाला कळालेलं आहे. यस यस म्हणून प्रत्येकाने चॅट मध्ये सांगा, म्हणजे माझ्या लक्षात येईल की पहिला पॉइंट तुमच्या लक्षात आलेला आहे. ठीक आहे. आता जर नेक्स्ट बघायचं असेल तर याच्यामध्ये आपल्याला गरज आहे ती म्हणजे आयसोसेलस ट्रायंगल जो असतो त्याच्या थेरमची. मी कालच सांगितलं होता आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगलचा थेरम बरोबर. किंवा जर ट्रायंगल हे आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल मध्ये असतील तर आपण काय करणार आहे आता ते बघायचे. लेट अस कन्सिडर माझ्याकडे ए बी आणि सी या काय रे गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी काल एक प्रॉपर्टी सांगितली होती काय रे, एक जर 90 डिग्री असेल बरोबर आणि उरलेले जर दोन बाजू आहेत त्याच्या, म्हणजे कुठल्या कुठल्या आहेत इथं सॉरी एसी आणि सीबी, या जर दोन सिमिलर असतील, मी काय म्हणतोय या जर दोन काय असतील रे बाळांनो सिमिलर असतील, तर बाय द थेरम ऑफ आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल हे काय होत होते दोन्ही 45 डिग्री आणि हा पण किती डिग्रीचा होत होता 45 डिग्री. हे मी काल व्यवस्थित सांगितलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट जी असते ती काय असते ती पण समजून सांगतो. लेट अस कन्सिडर, काय कन्सिडर करायचंय, माझ्याकडे एक सर्कल आहे. ठीक आहे. आता त्या सर्कल मध्ये एक ट्रायंगल तयार होतो, एक ट्रायंगल काय होतोय रे फॉर्म होत आहे. ओके. आता हा जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल सपोज माझा ओ सेंटर आहे आणि इकडे काय रे ए बी. आता जर मी व्यवस्थित बघितलं तर माझ्या काय लक्षात येतंय रे, सर याच्यामध्ये दोन रेडियस दिसत आहे आणि एक काय दिसते रे कॉर्ड दिसते. आता हे बेसिक मला विचारायचं नाही रताळ्या, मी लास्ट लेक्चर मध्ये सुरुवातीला सांगितलंय कॉर्ड म्हणजे काय, रेडियस म्हणजे काय. ठीक आहे. माझी इथं काय दिसतंय, सर ही ओ ए काय माझी रेडियस आहे बरोबर. त्याच्यानंतर ओबी पण काय रे रेडियस आणि ए बी ही काय झाली माझी कॉर्ड झालेली आहे.
अशी जर गोष्ट कुठल्या ट्रायंगल मध्ये सॉरी सर्कल मध्ये ट्रायंगल फॉर्म होऊन दिसत असेल तर एक गोष्ट क्लिअर झाली, हा जो ट्रायंगल आहे तो कुठला झाला रे, आयसोसेलस ट्रायंगल झालेला आहे. याचं कारण काय आहे, कारण हे याच्या दोन बाजू काय झाल्या तुमच्या सारख्या झालेल्या आहे. कशा नीट बघा, AO ही पण काय तुमची रॅडियस बरोबर, त्याच्यानंतर BO सुद्धा काय रे रॅडियस. म्हणजे मी इथं काय लिहू शकतो रे, सेगमेंट, कुठली सेगमेंट आहे AO कॉन्ग्रंट विथ सेगमेंट दुसरी कोणती आहे OB किंवा BO. येतंय लक्षात, हे कशावरून म्हणू शकतो मी, रॅडियाय ऑफ ए सेम सर्कल, रॅडियाय ऑफ ए सेम सर्कल, दोन्हीही सर्कलच्या रॅडियस आहेत म्हणून मी त्या दोघांना काय म्हणू शकतो रे, कॉन्ग्रंट म्हणू शकतो. आणि जर मला ट्रायंगलच्या दोन बाजू सारख्या असतील तर मी तिथं कोणता थेरम वापरू शकतो, आयसोसेलस ट्रायंगल थेरम. मग हा थेरम काय सांगतो ते नीट लक्ष द्या. मग खाली असं जर तुम्हाला एक्झाम्पल मध्ये ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये असू द्या किंवा ह्या सर्कल चॅप्टर मध्ये कुठेही असू द्या, जर दिसलं असा कार्यक्रम दिसला तर डायरेक्ट काय म्हणायचं, अकॉर्डिंग टू आयसोसेलस ट्रायंगल थेरम. काय लक्षात येतं, ह्या ज्या दोन तुम्हाला बाजू दिलेल्या आहेत त्यांचे अपोजिट अँगल एकमेकाला काय असतात रे, कॉन्ग्रंट असतात. परत सांगतो नीट लक्ष द्या, ज्या दोन बाजू सारख्या आहेत त्यांच्या अपोजिट मधले जे अँगल येतात ते अँगल एकमेकाला कॉन्ग्रंट असतात. परत सांगतो, ह्या बेसिक गोष्टी कुणीही सांगत नाही, डायरेक्ट सुरुवात करते प्रॅक्टिस सेट 3.2. त्याच्यामध्ये ह्या बऱ्याच गोष्टी आता मन पोरांना लिंक लागत नाही. माझा स्वभाव तसा नाही, आपल्याकडे कार्यक्रमच उलटा आहे, आपण उलट्या खोपडीची माणसे. आपण सुरुवातीलाच काय करणार आहे, सगळं बेसिक सांगणार आहे म्हणजे पुढे जाऊन अडचण येणार नाही. चॅप्टर सुद्धा असा रपारप लक्षात राहायला पाहिजे, दलिंदरावानी पाठ करीत बसायचं नाही आपल्याकडे. सगळ्यात पहिल्यांदी मी दोन गोष्टी सांगितल्या, इंटरनली टचिंग सर्कल, एक्सटर्नली टचिंग सर्कल. त्याच्यानंतर आयसोसेलस ची प्रॉपर्टी सांगतोय. आयसोसेलस मध्ये पण दोन गोष्टी लक्षात ठेवायला लावल्या तुम्हाला. पहिलं काय, एक 90 डिग्री असेल, उरलेले दोन अँगल बाजू जर सारख्या असतील तर उरलेले दोन अँगल किती डिग्रीचे असते, 45 डिग्रीचे असतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय सांगितली, एक जर सर्कल आहे बरोबर, सर्कल मध्ये जर आयसोसेलस ट्रायंगल तयार होत असेल, आता तो कधी तयार होतो, ज्यावेळेस त्या सर्कलच्या दोन बाजू काय आहेत ते सॉरी त्या सर्कल मधल्या ट्रायंगलच्या दोन बाजू काय आहेत रे, सारख्या आहेत. इथं दिसताय दोन रॅडियस मिळतात आणि एक काय कॉर्ड. म्हणजे लक्षात ठेवणं आणखी सोपं आहे, जर दोन रॅडियस दिसत असतील आणि एक कॉर्ड दिसत असेल तो ट्रायंगल डायरेक्ट काय म्हणायचा, आयसोसेलस ट्रायंगल. मग त्याच्यानुसार काय सांगितलं तुम्हाला, ज्या दोन बाजू सारख्या आल्या आहेत त्याचे अपोजिट अँगल सुद्धा काय असतात, कॉन्ग्रंट असतात. मग पहिलं कोणतं आहे तुमच्याकडे, सेगमेंट AO. कोणता दिसतोय रे, हा AO. या AO च्या अपोजिट कोणता अँगल दिसतोय मला इथं, B बरोबर. म्हणजे मी इथं काय लिहिणार, अँगल ABO. येतंय लक्षात, ABO कोणाच्या अपोजिट येतो, AO च्या, इज कॉन्ग्रंट विथ अँगल, दुसरा कोणता होता रे तुमचा इथं, OB. या OB च्या समोर कोणता इथं, अँगल A. म्हणजे काय लिहिणार मी, अँगल BAO. हे दोन सुद्धा काय असतात तुमचे, कॉन्ग्रंट असतात. इतकं सोपं आहे. जर ह्या दोन बाजू कॉन्ग्रंट आहे तर यांच्या समोरचे अँगल, ही बाजू घेतली हिच्या समोर हा अँगल आहे, ही बाजू घेतली हिच्या समोर हा अँगल आहे, हे दोन्हीही अँगल सुद्धा काय असतात रे बाळांनो, कॉन्ग्रंट असतात. आय होप हे व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. नसन कळलं कमेंट मध्ये सांगा, मी परत सांगतो. आपल्याकडे आत्ता वेळ आहे परंतु व्यवस्थित आत्ताच समजून घ्यायचं म्हणजे नंतर अडचण येत नाही. आपल्यात आणि बाकीच्या पोरांमध्ये हा फरक नेहमी असला पाहिजे. येत नसलं 50 वेळा सांगायला तयार आहे मी इथं, पण ते क्लिअर करून घ्यायचं. एकदा बेसिक क्लिअर झालं आयुष्यात सर्कल विसरणार नाही. आता मला सांगा, इंटरनली एक्सटर्नली तुम्हाला कळालं होतं मागाशी, आयसोसेलसच्या ह्या दोन प्रॉपर्टी व्यवस्थित लक्षात आल्या आहे का? आल्या असतील कमेंट मध्ये यस म्हणा, नसल कळालं तर नो म्हणा. मी परत सांगतो, पटकन मला कमेंट मध्ये सांगा की त्या कळालेल्या आहेत की नाही. तोपर्यंत मी जलप्राशन करतो जरा.
ओके, कमेंट आलेल्या आहेत, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, प्रॉब्लेम नाहीये. आपण बघणार आहोत आता याच्या पुढची प्रॉपर्टी, ती आहे तुमची अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. ओके, इयत्ता 9वी. तुम्ही म्हणशाल सर हे तुम्ही जे शिकवताय ते आम्हाला कधी कुणी शिकवलंच नाही, आम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिस सेट घेतला, हे तुम्ही कडून आणलंय. कळण तुम्हाला ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला समजन हे मी का घेतोय ते, तोपर्यंत कळणार नाही. येतंय लक्षात? ठीक आहे, आता मी काय सांगतोय तुम्हाला, अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स काय असतं ते. ठीक आहे, अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. आता काय कन्सिडर करा, माझ्याकडे दोन सर्कल आहेत जे एकमेकाला कसे आहेत रे बाळांनो, एक्सटर्नली टचिंग आहेत. कसे आहेत? एक्सटर्नली टचिंग. ओके, आता दोन सर्कल एक्सटर्नली टचिंग आहे. लेट अस कन्सिडर पहिल्याचा जो सेंटर आहे त्याला मी म्हटलं सपोज P आणि दुसऱ्याचा जो आहे त्याला काय म्हटलं रे, Q. येतंय लक्षामध्ये? ओके, आता दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, आपण काय करूयात, ह्या दोघांना जोडून घेऊयात आणि हे दोन्ही ज्या पॉइंटला टच करताय त्या पॉइंटला लेटेस्ट कन्सिडर आपण एखादं नाव देऊ. काय नाव द्यायचं सांगा? आपण एक काम करू, याला PQ, याला देऊ R नाव. ठीक आहे, म्हणजे काय येते तुमचं P डॅश R डॅश Q. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे नेहमी असं जेव्हा टच होतं ना त्यावेळेस काय येतं तुमचं P डॅश मध्ये काय आहे R डॅश Q. म्हणजे काय, R हा तुमचा PQ चा काय रे बाळांनो, मिड पॉइंट आहे. आणि याचं जे रिझन असतं ते रिझन काय तुमचं इयत्ता 9वी परत काय, थेरम ऑफ टचिंग सर्कल. इथे लिहायचं थेरम ऑफ टचिंग सर्कल. थेरम ऑफ टचिंग सर्कल आपल्याला 10वीला काही गरज नाहीये त्याची, त्याचं फक्त स्टेटमेंट माहित पाहिजे. काय अशी जर गंमत असेल तर हा R जो इंटरसेक्ट करतोय कोणाला, P आणि Q च्या हे दोन सेंटर असणाऱ्या सर्कलला, तो त्यांचा काय असतो, मिड पॉइंट असतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे, अशी जर फिगर दिसली कुठं तर आता ध्यानात ठेवा पॅरलल लाईन्स कशा वापरायचे ते. ठेवा अशी. अशा प्रकारचा जर कुठे कार्यक्रम दिसला तर याच्यामध्ये काय, याला आपण म्हणूयात PQR. ठीक आहे, याला म्हणतो A आणि याला काय म्हटलं मी B. ठीक आहे, आता ह्या केस मध्ये तुम्हाला काय होतं माहितीये का, इथं दोन अँगल आहेत अल्टरनेट अँगल. कसे, कुठे, लक्ष द्या. हा एक अल्टरनेट अँगल आहे तुमच्याकडे आणि हा एक, हे दोन एकमेकाचे कसे झाले रे, अल्टरनेट अँगल झालेले आहे. मग ज्या वेळेस मी परत सांगतो तुम्हाला पेपर मध्ये काय विचारलं जातं, हा जो AP आहे ना, हा AP हा ह्या QB ला काय दाखवा रे, पॅरलल दाखवा. काय म्हटलं जातं, फिगर अशीच दिलेली असते, काय म्हणतात, तो जो AP आहे तो तुमच्या QB ला काय दाखवा रे बाळांनो, पॅरलल दाखवा. आता अशी जर कंडिशन आली तर महत्वाचा मुद्दा कसा यूज करायचा, तो असतो तुमचा अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. यानुसार ह्या दोन गोष्टी तुम्ही काय दाखवू शकता रे बाळांनो, पॅरलल दाखवू शकता. मग त्यासाठी तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायची. सगळ्यात पहिल्यांदा आता मी जो अँगल सांगतो तो ध्यानात ठेवायचा. याच्यामध्ये आपल्याला जो अँगल आहे तो कोणता कोणता लागणार आहे, अँगल लागणार आहे पहिला APQ.
लक्षात घ्या, मी जिथे जिथे गोल केली तिथं म्हणजे काय, अँगल ए पी क्यू ज्या वेळेस कॉन्ग्रंट येईल, ज्या वेळेस काय येईल रे, कॉन्ग्रंट येईल कुणासोबत, बी क्यू पी सोबत. समजून घ्या बरं का तुम्ही काय सांगतोय ते. कॉन्ग्रंट विथ काय यायला पाहिजे, बी क्यू पी. अशी ज्यावेळेस आपण कंडिशन दाखवू त्यावेळेस आपण डायरेक्ट काय म्हणू शकतो, बाय अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स द सेगमेंट एपी इज पॅरलल विथ सेगमेंट क्यूबी. परंतु ते दाखवण्यासाठी मी परत सांगतो आपल्याला काय करणं गरजेचं आहे, हे दोन अँगल एकमेकाला काय दाखवणं गरजेचं आहे रे बाळांनो, कॉन्ग्रंट दाखवणं गरजेचं आहे. आता एक्झाम्पल मध्ये ते कसं दाखवायचं काय, मी जसं एक्झाम्पल येईल तसं सांगेल, परंतु आपल्याला ही प्रॉपर्टी माहित असणं गरजेचं आहे. मी परत सांगतो, नीट लक्ष द्या, थोडस वेगळं करून सांगतो वाटलंच तर. या दोन लाईन आहेत सपोज, ही एक लाईन आहे, आपण याचा रंग चेंज करू, रंग माझा वेगळा. ह्या दोन लाईन आहेत बरोबर, ह्या मला पॅरलल दाखवायच्या आहेत आणि ही माझी काय झालेली ट्रान्सव्हर्सल, छेदिका काय म्हणतात त्याला, ट्रान्सव्हर्सल. ओके, मग आता मगा सारखंच इकडं खाली ए आहे, इकडं वरती काय रे पी, इकडं क्यू आहे, इथं किती आहे बी. मला हे जे दोन एंगल आहेत माझे, ये दो एंगल मुझे क्या दिखाने हैं रे, कॉन्ग्रंट दिखाने हैं. अगर वो दो एंगल मैं कॉन्ग्रंट दिखा पाया तो याचा अर्थ काय रे, इथं ह्या ज्या दोन लाईन आहेत त्या काय आहेत रे तुमच्या पॅरलल आहेत. याला म्हटलं जातं अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. आय होप हे पण व्यवस्थित कळालं असेल. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचंय. याच्यावरती आपण प्रॅक्टिस सेट 3.2 आरामात सोडवू शकतो. मी काय काय लक्षात ठेवायला लावलंय, थेरम ऑफ टचिंग सर्कल आलं, काय लिहितो आपण पी डॅश आर डॅश क्यू बरोबर. त्याच्यानंतर टचिंग सर्कल इंटरनली असेल दोन रेडियसची वजाबाकी, एक्सटर्नली असेल दोन रेडियसची बेरीज. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं तुम्हाला मी, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम, ज्याच्यामध्ये एक अँगल जर 90 डिग्रीचा असेल, उरलेले दोन अँगल 45 डिग्रीचा असतात. दुसरा मुद्दा काय शिकवला होता मी त्याच्यामध्ये सॉरी दुसरा मुद्दा काय सांगितलाय त्याच्यामध्ये तुम्हाला, अल्टरनेट अँगल टेस्ट जर काढायचे असेल आपल्याला बरोबर, त्याच्या जर दोन बाजू सारख्या असतील ठीक आहे, तर त्या दोन बाजूंच्या अपोजिट साइडवर त्याच्या अपोजिट जे अँगल येणार आहेत दोन्ही तेही एकमेकाला काय असतात, कॉन्ग्रंट असतात. तिसरा मुद्दा शिकवला मी अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. याच्यामध्ये जर दोन लाईन आपल्याला पॅरलल दाखवायच्या असतील तर त्यांच्यामध्ये तयार होणारे ड्यू टू द ट्रान्सव्हर्सल, दोन्ही मध्ये ती ट्रान्सव्हर्सल जाते, तिच्यामुळे जे दोन अल्टरनेट अँगल तयार होतात ते आपल्याला पहिल्यांदा कॉन्ग्रंट दाखवावे लागतील. ते जर आपण दाखवले आपला भोकाडी कंप्लीट झाला. आपण इझिली काय करू शकतो, बाय युजिंग अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स डायरेक्ट लिहू शकतो काय रे, ती सेगमेंट दुसऱ्या सेगमेंटशी कशी रे पॅरलल आहे. समजलंय का? समजलं असेल मला कमेंट मध्ये पटकन सांगायचं. कळालं असेल आपल्याला प्रॅक्टिस सेट सुरू करायला, नसेल कळालं, जे नाही कळालं ते कमेंट मध्ये टाका, मी परत सांगतो. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक, त्याच्यामध्ये मला पटकन कमेंट मध्ये सांगायचं की काय भानगड आहे काय नाही. ठीक सॉरी, सोपं आहे, याच्यात काहीही अवघड नाही. जर व्यवस्थित बघितलं या गोष्टी एवढ्या हार्ड जात नाही. काही प्रॉब्लेम आहे का? नो प्रॉब्लेम सर, नो प्रॉब्लेम सर. ओके, मार्केट ऑलवेज ग्रेट. यस सर, नो डाउट, व्हेरी गुड, थँक यू. सातपुते यस सर, ओके. सचिन हासे यस सर. त्याच्यानंतर सोनवणे यस सर, ठीक आहे चालेल. तर तुम्हाला ह्या कन्सेप्ट कळालेल्या आहेत. ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत, बाय युजिंग दीज 3 कन्सेप्ट्स
आपल्याला यामधले एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत. सो आपण उडी मारलेली आहे प्रॅक्टिस सेट 3.2 ला, ज्याच्यामधला जो पहिला क्वेश्चन आहे आपल्याकडे तो कुठला आहे रे बाळांनो? त्यांनी सांगितलंय टू सर्कल्स हॅव्हिंग रेडियस 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टचेस इच अदर इंटरनली. म्हणजेच काय, दोन सर्कल दिलेले आहेत, त्यांच्या रेडियस सुद्धा दिलेल्या आहेत, आणि ते जे दोन सर्कल आहेत बाळांनो ते कसे आहेत रे? टचेस इंटरनली, एकमेकांना इंटरनली टच करत आहेत. मग आता इथं मी फिगर मध्ये दाखवलेलं आहे, ऑलरेडी नोट्स मध्ये तुम्हाला दिलंय, पण तरीही मी परत एकदा तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो, नीट लक्ष द्या. आता हे जे दोन सर्कल आहेत, हे दोन सर्कल एकमेकांना इंटरनली टच करत आहेत. ठीक आहे. जो पहिला सर्कल आहे त्याची जी रेडियस आहे, ठीक आहे, त्याचा जो सेंटर म्हणूयात आपण पहिल्या सर्कलचा, त्याचा सेंटर घेतलाय आपण झेड, आणि दुसऱ्याचा जो काही सेंटर आहे त्याला आपण म्हणलेलं आहे एक्स. ठीक आहे. बर, मग आता मी इथं रेडियस काढून घेतो, ही पहिल्याची आणि ही दुसऱ्याची. ठीक आहे. आता जी पहिली रेडियस आहे मोठी ती किती रे तुमची? 4.8 सेंटीमीटर. 4.8 सेंटीमीटर. दुसरी रेडियस किती दिली आहे? 3.5 सेंटीमीटर. ओके. आता हे लिहायचं कसं हे गरजेचं आहे. बोर्डाला नुसतं डायरेक्ट लिहून जमत नाही, त्याला काहीतरी एक फॉर्मॅट आहे. फिगर काढणं कंपल्सरी असतं. हे मुलं विसरतात जेव्हा पेपर मॉडरेटर कडे जातो, मग गळती लागती. आलं लक्षात? त्यासाठी लिहायचं कसं ते पण व्यवस्थित सांगतो. कशी सुरुवात करणार तुम्ही? एक्स इज अ सेंटर ऑफ द सर्कल. काय म्हणतोय मी? एक्स इज द सेंटर ऑफ द सर्कल हॅव्हिंग रेडियस किती रे बाळांनो? 3.5 सेंटीमीटर. ओके. दुसरा काय आहे तुमचा? झेड इज द सेंटर ऑफ द सर्कल हॅव्हिंग रेडियस कॅपिटल आर इज इक्वल टू किती रे? 4.8 सेंटीमीटर. हे लिहायला विसरायचं नाही. एवढं लिहिल्याने तुझ्या हाताला वात निर्माण होणार नाही, परंतु चेक करणाऱ्याला नक्कीच होऊ शकतो, त्याच्यामुळे ते लिहायचं. ठीक आहे. हे लिहिल्यानंतर मग काय म्हणायचं? बोथ सर्कल्स आर टचेस. कसे टच करतायत? इंटरनली. इथं लिहायचं इंटरनली. बोथ सर्कल्स आर टचेस. कसा आहे रे बाळांनो? इंटरनली. मग जर ते इंटरनली टच करत असतील तर माझ्याकडे फॉर्म्युला आहे. काय रे? D इज इक्वल टू कॅपिटल R मायनस स्मॉल r. देअरफॉर D इज इक्वल टू कॅपिटल R किती रे? 4.8 मायनस स्मॉल r किती आहे? 3.5. सो माझं जे काही आन्सर आलेलं आहे ते किती रे? 1.3 सेंटीमीटर. संपला प्रॉब्लेम. एवढं लिहावं लागतं. मिळतात आपल्याला 2 मार्क्स. आणि शेवटी सोल्युशन लिहायला विसरायचं नाही, नाही तर अर्धा मार्क कट होतो. सोल्युशन काय लिहिणार? मग इथं दिलंय पहा मी. द डिस्टन्स बिटवीन द सेंटर इज किती रे? 1.3 सेंटीमीटर. समजलंय? सोपा प्रॉब्लेम आहे, अवघड नाही. हे जर एक्सटर्नली असतं तर कसं पुढच्या प्रॉब्लेम मध्ये दिलंय आपण ते बघूया. ओके. प्रॉब्लेम नंबर 2 काय म्हणले आता? टू सर्कल्स ऑफ रेडियस 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली. इथं कसं टच करतोय रे? एक्सटर्नली. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. आता मी तुम्हाला सगळं परत सांगण्याची गरज मला नाही वाटत असेल. तिथं ऑलरेडी सोल्युशन दिलेलं आहे. मागचं जसं केलं तसंच करायचंय. 2 सर्कल आहे, एकाची रेडियस किती घेतली रे? R1, दुसऱ्याची किती घेतली आहे?
R2. पहिल्याचा जो सेंटर आहे त्याला म्हटलं X, दुसऱ्याचा काय म्हटलंय Z. मी लिहिणार कसं आहे सॉरी, X इज द सेंटर ऑफ अ सर्कल हॅव्हिंग रेडियस किती रे बाळांनो 5.5 सेंटीमीटर. दुसरा कोणता आहे Z इज द सेंटर ऑफ द सर्कल हॅव्हिंग रेडियस किती आहे 4.2 सेंटीमीटर. बोथ द सर्कल आर टचिंग. मागच्या वेळेस कसे होते इंटरनली, आता कसे येते रे बाळांनो एक्सटर्नली. म्हणजे काय लिहिणार मी both the circles are touching externally. Therefore distance is equal to काय येणार आहे तुमचा R1 plus R2. R1 किती इथं 5.5 प्लस R2 किती दिलेला आहे 4.2. बरोबर, म्हणजे आन्सर किती येत आहे तुमचं 9.7 सेंटीमीटर. ओके, शेवटी काय लिहायचंय तुम्हाला, खाली काय लिहायचंय रे बाळांनो सोल्युशन लिहायचंय. द डिस्टन्स बिटवीन टू सेंटर्स इज किती आलंय 9.7 सेंटीमीटर. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर किती आहे आता थर्ड. याच्यात काय म्हणलंय इफ द रेडियस ऑफ टू सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड 2.8 सेंटीमीटर ड्रॉ फिगर ऑफ दीज सर्कल विच आर टचिंग एक्सटर्नली अँड इंटरनली. ओके, काय सांगितलंय त्यांनी दोन सर्कल दिलेले आहेत, ते कसे काढायचे तुम्हाला इंटरनली टचिंग एकदा काढायचं आणि एकदा कसं काढायचं आहे रे एक्सटर्नली टचिंग काढायचा आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला प्रोसिजर सांगतो. इट इज व्हेरी सोपं, नीट लक्ष द्या. पहिल्यांदा काय करायचं कर्कटक आहे तुमच्याकडं कंपास, त्याच्यामध्ये किती माप घ्यायचं पहिल्यांदा त्याच्यापेक्षा सोपी गोष्ट सांगतो. पहिल्यांदा ना एक लाईन काढून घ्यायची सरळ, एक काय काढायची स्ट्रेट लाईन करून घ्यायची. पहिल्यांदा मी एक्सटर्नली टचिंगचं सांगतो. एक लाईन काढून घेतली. आता काय करायचं या लाईन मध्ये ना एक पॉइंट घ्यायचा कोणता तरी मिड पॉइंट कोणता पण घ्या. आता तुमच्या कंपास मध्ये पहिला सर्कल किती दिलेला आहे 4 सेंटीमीटर. बरोबर, कंपास इथं ठेवायची 4 सेंटीमीटरला इकडे एक आर्क ड्रॉ करायचा. त्याला आर्क ड्रॉ केल्यानंतर तुझं काय काम आहे मग हे इथून उचलायचं इथं ठेवायचं. बरोबर, आणि तुझी जी पेन्सिल ती कुठे येणार आहे इथं, आणि काय करायचं एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचा. झालाय कार्यक्रम. आता काय करायचं दुसरी रेडियस घ्यायची, परत इथं कर्कटक ठेवायचं, इकडं कंस मारून घ्यायचं, परत सेम प्रोसिजर रिपीट, इकडं सर्कल काढून घ्यायचं. हे तिसरी चौथीच्या शेंबड्या फॉर्म्युला सुद्धा काढता येईल. हे एवढं पांचट आहे. आलं लक्षात. पेपरला काढताना मोजूनच काढा, कारण ते फिगर मध्ये थोडासा डिफरन्स दिसतो. मग मोजायला लय वेळ लागत नाही. असं काही नाहीये का मोजून ते काय पट्टीला मोजून पाहते तसं काही नाही. तो फक्त काढायचंय, फक्त त्याच्यामध्ये ज्या गोष्टी त्या व्यवस्थित लिहा. जो मोठा काढला त्याला त्याच माप द्या. इथं किती आहे 4 सेंटीमीटर. हा छोटा काढला याचं किती आहे 2.8 सेंटीमीटर. नाही तर काय काढलाय मोठा रेडियस द्या छोटीची, इकडं काढलाय छोटा रेडियस द्या मोठ्याची. धन्य माता पिता, काहीही उपयोग होणार नाही. लक्षात आले. सेम इंटरनली काढायचंय. इंटरनली तर एकदम सोपं आहे. काय करणार इंटरनली साठी जेवढं तुम्हाला माप दिलेलं आहे बरोबर तेवढ्याचा पहिल्यांदा एक सर्कल काढून घेणार तुम्ही. मोठा सर्कल काढून घ्यायचा. त्याच्यानंतर सेंटर पासून एक सरळ रेष मारून घ्यायची. बरोबर, त्यानंतर काय करायचं कर्कटक इकडे ठेवायचा. आता कुठं कोपऱ्यावरती, कोपरा मच्छर घ्यायचा. कोपऱ्यावरती ठेवल्यानंतर दुसऱ्याची रेडियस मोजायची, जेवढी दिली तेवढी. इथं 2.8 दिली, माप घेऊन मी इकडे काय मारणार कंस. बरोबर, तेवढंच अंतर घ्यायचं, चेंज करायचं नाही. याला सेंटर कन्सिडर करायचा आणि सर्कल ड्रॉ करून घ्यायचा. संपला विषय. याच्यात सुद्धा काहीही अवघड नाही. परत सगळे नॉमेनक्लेचर, सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित तिथं पुट करून द्यायच्या. एवढं सोपं आहे. याच्यात काहीही अडचण यायला नको. आता याच्यातला क्वेश्चन नंबर पुढचा क्वेश्चन नंबर किती आहे आपला चौथा. ठीक आहे, आला का भोकाडी. आता फिगर पाहिल्या लक्षात आलं पाहिजे किती नंबरचा सेक्शन थेरम सांगितला होता मी याच्यामध्ये. किती नंबरचा पॉइंट सांगितला होता प्रॉपर्टी मध्ये 3ऱ्या नंबरचा. कोणता रे. अशी फिगर कुठे काढली होती आपण अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. 100% या फिगर मध्ये हा जो दिसतो ना एपी आणि हा काय रे क्यूबी यांना पॅरलल दाखवायला सांगणार आहे. आता जर प्रॉपर्टी माहित नसेल तर इंता दाखवता.
त्याच्यासाठी ते प्रॉपर्टी आधी शिकवलं होतं. काय म्हटलंय, द सर्कल टचेस ऍट द सेंटर P and Q, सॉरी सर्कल दे आर टचेस एक्सटर्नली हॅव्हिंग पॉइंट सेंटर पॉइंट P and Q. ओके, आणि ते दोन्हीही कोणत्या पॉइंटला टच होत आहे रे, R पॉइंटला टच होत आहेत. बरोबर, लाईन AB इज पासिंग थ्रू दी R, म्हणजे हा जो AB आहे हा कुठून पास होतोय, तुमच्या R मधनं पास होत आहे. तर तुम्हाला काय दाखवायचे सगळ्यात पहिल्यांदी, सेगमेंट AP परपेंडिक्युलर टू द BQ. आलं का ते मागाचंच गोष्ट. मग पुढं आता ते दाखवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदी मला काय दाखवावं लागणार आहे रे, P अँगल PAB कॉन्ग्रंट विथ अँगल काय दाखवावं लागणार आहे, QBA. मागाशी सांगितल्याप्रमाणे. बरोबर, मग इथे मी आधी लिहून घेतो मला काय दाखवायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदी अँगल काय करावं लागणार आहे, PAB कॉन्ग्रंट विथ अँगल कोणता दाखवावं लागणार आहे, QBA. मी जर असं दाखवू शकलो, बरोबर, म्हणजे हे जे दोन अँगल आहेत हे जर मी कॉन्ग्रंट दाखवू शकलो तर मी माझं पहिलं उत्तर इझिली काढू शकतो. येतंय लक्षात. मग आता कसं दाखवायचं, काय दाखवायचं, व्यवस्थित 1 बाय 1 तुम्हाला मी सांगणार आहे, नीट लक्ष द्यायचं. बरेच जण हा प्रॉब्लेम सोडून देते, सोडून द्यायचा नाही, हा इझी आहे. टेस्ट माहित नसल्यामुळं आपली कार्यक्रम ओके होऊन जातो. बघा कसं सोडवायचं, एकदम सोपं आहे. सुरुवात काय आहे तुमची, गिवन. ठीक आहे, गिवन नाही लिहिलं तरी चालेल, डायरेक्ट सोल्युशन लिहा, काय फरक नाही पडत. डायरेक्ट आपण कुठे उडी हाणू, सोल्युशन. बरं, पहिलं सोल्युशन बघायचंय मला. पहिल्या सोल्युशन मध्ये माझ्या काय लक्षात येतंय रे, इथं बघा ARB, मी इथं कसं लिहू शकतो, A-R-B. याला काय म्हणू शकतो मी, थेरम ऑफ काय रे, टचिंग सर्कल. काय लिहू शकतो, थेरम ऑफ टचिंग सर्कल. काय डाऊट आहे का. आता जर फिगर व्यवस्थित पाहिली तर मला दोन ट्रायंगल दिसतात. किती ट्रायंगल दिसतात रे, दोन. पहिला कोणता ट्रायंगल आहे, हे बघा हा, ये है मेरा पहला ट्रायंगल, ये है दूसरा ट्रायंगल. दिख रहा है दोन ट्रायंगल. ठीक आहे, मग आता सगळ्यात पहिल्यांदी एक ट्रायंगल घेऊ आपण. पहिला ट्रायंगल घेतो मी, तर काय म्हणतो, इन ट्रायंगल. पहिला कुठला आहे रे, PRA, किंवा तुम्हाला काय म्हणायचं, जसं म्हणायचं तसं म्हणा, PAR म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. झाला पहिला ट्रायंगल. ठीक आहे, आता पहिल्या ट्रायंगल मध्ये जर मी व्यवस्थित बघितलं तर माझ्या काय गोष्टी लक्षात येतात रे, पहिल्या ट्रायंगल मध्ये हा सर्कल आहे. बरोबर, वाटलंच तर मी इथं ड्रॉ पण करून दाखवतो. हा सर्कल आहे. ट्रायंगल कशा प्रकारे बघा बरं आपल्याकडे आता, आहे का असा. इथं काय तुमच्याकडं A, इथं काय P, आणि इथं काय रे R. आता जर मी व्यवस्थित बघितलं तर माझ्या काय लक्षात येतंय रे, सर दिलेल्या ट्रायंगल मध्ये दोन रेडियस आहेत. किती रेडियस आहेत, दोन. सॉरी, दिलेल्या सर्कल मध्ये दोन रेडियस आहेत. कोणत्या कोणत्या आहे रे, पहिली दिसते PR, दुसरी कोणती दिसते रे, AP. याचा अर्थ या दोन्ही काय झाल्या, सारख्या बाजू झाल्या. मग एखाद्या ट्रायंगल मध्ये दोन साइड सारख्या असतील तर आपण कुठला ट्रायंगल म्हणायचो, त्याला आयसोसेलस ट्रायंगल. बरोबर, मग मी सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणणार, सेगमेंट. कुठली सेगमेंट तुमच्याकडं, AP कॉन्ग्रंट विथ सेगमेंट. दुसरं काय आलंय रे, PR. नीट लक्ष द्या, हा AP आणि PR दोन्ही कसे आहेत, सारखे. याला काय म्हणू शकतो मी, रेडियाय ऑफ ए सेम सर्कल. रेडियाय ऑफ ए सेम सर्कल. मग जर हे असं असेल तर हा ट्रायंगल कोणता झाला रे, हा ट्रायंगल कुठला झाला, आयसोसेलस ट्रायंगल. बरोबर, मग आता सगळ्यात पहिल्यांदी यांच्या दोन्हीच्या सारख्या आहेत, यांचे अपोजिट अँगल काय असतील, सारखे असतील. मी मागाशी सांगितलं होतं. बरोबर, मग आता हा जर खालचा घेतला ना बाजू, याचा पहिला अँगल कोणता आहे तुमचा, वरचा. कुठला अँगल येतोय, अँगल PAR कॉन्ग्रंट विथ दुसरी बाजू कोणती रे, ही. हिच्या समोर कोणता आहे, अँगल R. म्हणजे इथं काय घ्यावं लागेल तुम्हाला, अँगल PRA. याला काय म्हणतात, याचं रिझन काय तुमचं, आयसोसेलस ट्रायंगल
थेरम, याला म्हणायचं इक्वेशन नंबर फर्स्ट. काही अडचण आहे का? नीट बघा, एकदम सोपं आहे. आयसोसेलेस ट्रायंगल मगाशीच सांगितलं होतं. पहिला ट्रायंगलचा कार्यक्रम संपला, आता घ्यायचा दुसरा ट्रायंगल. दुसरा ट्रायंगल कुठला आहे आपला इथं? इन ट्रायंगल, ट्रायंगल नंबर 2 कोणता आहे? सॉरी, आर क्यू बी. आर क्यू बी. फिर से आणखी सोपं करतो, डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला. इथं गडबडायचं नाही, हे इझी आहे. इजी पीजी. हे असला काहीतरी डायग्राम दिसतोय आपल्याला. इथं मध्ये काय तुमचा आर, इकडं काय रे क्यू, आणि इकडं काय आहे बी. बरोबर. याच्यामध्ये सुद्धा काय जर नीट बघितलं काय रे, दोन रेडियस आहे सर आणि एक काय कॉर्ड. बरोबर. रेडियस कोणते कोणते? एक आणि दोन. आता परत मी इथे लिहू शकतो काय रे, सेगमेंट आर क्यू कॉन्ग्रंट विथ सेगमेंट आर बी. याचं पण रिझल्ट काय येईल? रेडियाई ऑफ ए सेम सर्कल. येतोय लक्षात? मग जर ह्या दोन परत सारख्या आल्या तर हा ट्रायंगल परत कोणता झाला रे? आयसोसेलस ट्रायंगल. याच्या परत अपोजिट अँगल काय असणार आहेत? कॉन्ग्रंट असणार आहेत. मग सांगा, पहिला अपोजिट अँगल, या जर दोन सारख्या आहेत, याच पहिले याचा अपोजिट जर हा घेतला मी, कुठला आहे? आर बी क्यू, किंवा मी याला क्यू बी आर म्हणतो. क्यू बी आर कॉन्ग्रंट विथ दुसरा कोणता आहे? हा अँगल कोणता येईल रे? हे बघा, हा अँगल. याच्या समोर कुठला अँगल येतोय तो तुमचा? एक झाला क्यू बी क्यू आर बी. नाव बरोबर दिलीत का आपण? दिली. फिगर चुकवलेली आहे. यस, हे सर फिगर चुकलेली आहे. डोंट वरी, वरी डोंट. हा झाला सर्कल. त्याच्यानंतर काय दिसते? ऐसा है, गलत फिगर निकाल ली हमने. ओके. इकडं काय रे? इकडं आर आहे, सेंटर क्यू आहे, आणि इकडं काय रे? बी. ठीक आहे. म्हणजे इथं रेडियस कोणती आली? ही एक रेडियस आली आणि ही एक रेडियस आली. ठीक आहे. म्हणजे इथे आपलं छोटस चेंजेस होत आहे. टायपिंग मिस्टेक. सांगा, पहिली कोणती येणार आहे? सेगमेंट आर क्यू कॉन्ग्रंट विथ कुठली येणार आहे रे? सेगमेंट क्यू बी. म्हणजे या दोन दिसत आहेत, ही एक आणि ही एक. दोन्ही काय? रेडियाई ऑफ ए सेम सर्कल. इथं काय लिहिणार आहे मी? रेडियाई ऑफ ए सेम सर्कल. म्हणजे या दोघांचे अपोजिट अँगल काय झाले? कॉन्ग्रंट. पहिल्यांदा याचा अपोजिट घेऊ, हा कुठला आहे? क्यू बी आर. म्हणजे अँगल इथं कोणता आला? क्यू बी आर कॉन्ग्रंट विथ पुढचा अँगल कोणता येणार आहे? क्यू बी आर झाला. आता याच्या अपोजिट कोणता आहे? हा, म्हणजे कोणता आहे? क्यू आर बी. म्हणजे इथं घेतली ना मी क्यू आर बी. इक्वेशन नंबर किती आलं रे? सेकंड. काही अडचण आहे इथपर्यंत? सोपं आहे. आता जर मी फिगर व्यवस्थित बघितली ना, तर मला दोन अँगल मिळतात. तेव्हा हा एक आणि हा एक. याला काय म्हणू शकतो मी? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. मग बघा, फिगर बघितल्यानंतर मला काय लक्षात येतंय? दोन व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत माझ्याकडे. पहिला कोणता आहे रे? अँगल ए आर पी. इथं लिहितो मी अँगल ए आर पी कॉन्ग्रंट विथ कोणता अँगल येणार आहे माझा? ए आर पी कॉन्ग्रंट विथ काय येणार आहे रे? क्यू आर बी. इथं काय घेतो मी? क्यू आर बी. याला काय म्हणणार मी? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. नंबर किती घेतला हा? थर्ड. इक्वेशन नंबर किती झाला रे? 3. आता जर मी नीट बघितलं, फ्रॉम इक्वेशन 1 2 अँड 3 काय लक्षात येते बघू आपण. इथं मी म्हणणार फ्रॉम इक्वेशन 1 2 अँड काय रे बाळांनो? 3. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या इक्वेशन नुसार. आता बघा बरं का गंमत. अब आएगी गंमत. काय काय सारखं आहे? इथं पी ए आर आहे, बरोबर. खाली कुठं दिसतोय का रे पी ए आर तुम्हाला? परत इथं पी ए आर आहे. कुठं पी ए आर दिसतोय का? नाही. दुसरा घ्यायचा पी आर ए.
दिसतोय का खाली कुठे पी आर ए? इथं आहे का पी आर ए? नाही. इथं आहे का पी आर ए? नाही. इथं आहे का? आहे. इथं काय आहे? पी आर ए. म्हणजे हे दोन झाले सारखे. येतंय लक्षात? यांचा कार्यक्रम संपला. ओके, पुढे बघा. आता इथं काय राहिलं? पी आर ए झालाय. क्यू बी आर इथं दिसतोय. क्यू बी आर कुठं? नाही. क्यू आर बी. क्यू आर बी दिसतोय का? आहे. म्हणजे याला पण मारायचं सर्कल. जे सारखे आहे त्यांना मारून घ्यायचं सर्कल. उरले किती आता? 2. येतंय लक्षात? हे ओळखणं सोपं आहे. हे दोन सारखे म्हणून याला मारलं सर्कल. हे दोन सारखे त्याला पण काय मारलं? सर्कल. सारखे नाही असे दलिंदर प्राणी निवडायचे. कोणते? 2. मग सगळ्यात पहिल्यांदा कोणता आला तुमचा? अँगल पी ए आर कॉन्ग्रंट विथ. दुसरा कोणता आला इथं? क्यू बी आर. आता जर मी फिगर व्यवस्थित पाहिली तर हे दोन अँगल कुठे आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा कोणता आहे? पी ए आर. बघा पी ए आर बरोबर. दुसरा कोणता आहे रे? क्यू बी आर. क्यू बी आर बरोबर. मग याला मी एक्सटेंड करून सुद्धा लिहू शकतो. कसं लिहू शकतो? हा काय रे? पी ए आर बरोबर. हा पी ए आर मी कसं लिहू शकतो? पी ए बी. काय डाऊट आहे फोनला? नाही बरोबर. म्हणजे मी याला लिहू शकतो पी ए बी कॉन्ग्रंट विथ. दुसरा कोणता आहे रे? क्यू बी आर. हा क्यू बी आर असं लिहू शकतो. क्यू बी वाढून पुढे काय रे? ए. अँगल मध्ये फरक पडणार आहे का? नाही. म्हणजे मी याला काय लिहिलं? क्यू बी ए. वरती बघा बरं, आपल्याला तेच दाखवणं गरजेचं होतं. आपण दाखवलेलं आहे. मग डायरेक्ट काय म्हणू शकतो मी? बाय. याला इक्वेशन नंबर किती म्हणतो मी? 4. ओके. डायरेक्ट काय म्हणायचंय? बाय युजिंग अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. हे पहिलं प्रूव्ह झालं. सेगमेंट एपी इज पॅरलल विथ सेगमेंट बी क्यू. इतकं सोपं आहे. याच्यात काहीही अडचण यायला नको. येतंय लक्षामध्ये? ओके. आता आपल्याला बघायचंय पुढचं. ठीक आहे. आता पुढचं मी डायरेक्ट इथं याच्यातच दाखवतो तुम्हाला. सोपं आहे पुढचा पार्ट सगळा. हा थोडा अवघड होता. सेकंड काय म्हणलंय तुम्हाला? ट्रायंगल एपीआर इज सिमिलर विथ आरक्यूबी. हे जे दोन ट्रायंगल आहेत ना हे सिमिलर दाखवायचे. एकदम सोपं आहे. काय करायचं? इक्वेशन नंबर 3 फ्रॉम इक्वेशन 3 अँड इक्वेशन काय म्हणायचं रे? 4. इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन याला 4 म्हणू आपण. याला नका म्हणू. इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4 या दोघांनुसार तुम्ही काय म्हणू शकता? डायरेक्ट या इथं दिलंय मी. इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 यांच्यानुसार तुम्ही डायरेक्ट काय म्हणू शकता? बाय विच टेस्ट? अँगल टेस्ट. अँगल टेस्ट ने काय आहे? हे दोन ट्रायंगल एकमेकाला काय झालेले आहेत? सिमिलर झालेले आहेत. म्हणजे वेगळं ही काही प्रूव्ह करण्याची गरज नाही. तुम्ही इक्वेशन मधूनच काय करू शकता? ती खालची सुद्धा गोष्ट काय करू शकता रे? प्रूव्ह करू शकता. राहिला प्रश्न पुढचा. काय रे? तुम्हाला काय सांगितलंय? आर क्यू बी इज इक्वल टू फाइंड आर क्यू बी इफ पी ए आर इज इक्वल टू 35 डिग्री. आता हे सगळं जे गबाळ दिलेलं आहे हे कोणत्या ट्रायंगलचं दिसतंय तुम्हाला? शेवटच्या ट्रायंगलचं दिसतंय. इथं मी काढतो बघा तो छोटासा ट्रायंगल जो आहे. ही भानगड ह्या ट्रायंगलची सगळ्या काय दिलंय त्याच्यामध्ये? हा आर ए, हा काय क्यू आणि हा काय रे? बी. आता याचे त्यांनी एक अँगल दिलाय ऑलरेडी तुम्हाला. कोणता? पी ए आर. पी ए आर हा किती दिलाय? 35 डिग्री बरोबर. काढायला कोणता लावलाय? आर क्यू बी. आता इकडे बघा आर क्यू बी हा अँगल तुम्हाला काढायचा आहे. ठीक आहे. आता ट्रायंगलच्या 3 अँगलची बेरीज किती असते रे? 180 डिग्री. इथे अँगल कोणते कोणते नीट लक्ष द्या. पहिला अँगल आहे तुमचा क्यू आर बी बरोबर. पहिला अँगल कोणता आहे? क्यू आर बी इथे लिहिलाय बरोबर. दुसरा अँगल कोणता येईल रे? क्यू बी आर. इथं दिसतोय क्यू बी आर. आणि तिसरा कोणता आहे? जो काढायला सांगितलं तो कोणता आहे? आर क्यू बी इज इक्वल टू किती येतंय रे? 180 डिग्री बरोबर. आता जर मी व्यवस्थित बघितलं फिगर नुसार काय येतंय? मला दिलंय त्यांनी पी ए आर इज इक्वल टू किती रे? 35. नीट लक्ष द्या बरं का. पी ए आर इज इक्वल टू किती आहे? 35. इक्वेशन 1 आणि 2 आणि 3 पाहायचा फक्त. आता तिथं काय दिलंय त्यांनी? पी ए आर म्हणजे हा जो पहिला घेतला होता ना आपण हा किती दिलेला आहे रे? 35 डिग्री. याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये जेवढे इक्वेशन मध्ये 1 2 3 मध्ये जेवढे अँगल आहेत ना कॉन्ग्रंट या सगळ्यांची किंमत किती रे? 35 डिग्री आहे. कारण हे सगळे एकमेकाला कसे
कॉन्ग्रंट आहे. लक्षात आलं? म्हणजे हा जर कॉन्ग्रंट दिलेला असेल तर इक्वेशन 1 2 3 नुसार बघा, याला हा आहे, याचा पेअर इकडे कुठेतरी, याची पेअर परत कुठे आहे, खाली कुठेतरी. म्हणजे हे सगळे एकमेकाला काय यांचं साठलोट आहे. म्हणजे याचा अर्थ इक्वेशन 1 2 आणि 3 यांच्यामध्ये जेवढे अँगल आहेत सगळ्यांची किंमत किती दिलेली आहे, 35 डिग्री दिलेली आहे. पेपरला लक्षात ठेवायचं. हे आल्यानंतर खाली 100% तुम्हाला एखादा अँगल दिलेला असणार आहे, बाकीचे काढायला लावणार. तो अँगल 100% यांच्यातला एक दिलेला असतो. जो एक दिलेला आहे, बाकी सगळ्यांची किंमत केवढी राहते रे, तेवढीच असते. मग आता बघा, आपल्याला गरजेचे अँगल कोणते कोणते इथं QRB इकडे दिसतोय, कुठे QRB हा इथे QRB म्हणजे हा किती झाला 35 डिग्री. लगेच घेऊन टाकायचं. QRB किती रे, QRB हा झाला 35 डिग्री. बघ दुसरा कोणता गरजेचा आहे, QBR दिसतोय का इथं कुठेतरी, हा इथं दिसतोय. QBR हा बी किती होणार आहे 35 डिग्री. टापक्याने घेऊन टाकायचं इथं 35 डिग्री. आपलं काम झालं सोपं. काय रे 35 प्लस 35 हा काढायचा आहे, इज इक्वल टू किती झालं 180. 35 आणि 35 किती 70. 35 प्लस 35 किती झालं 70. हा 70 जर मी या 180 मधनं मायनस केला तर माझा आन्सर किती येतोय 110. आणि हेच माझं काय रे आन्सर आहे. आय होप हा प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेला असेल. समजला असेल पटकन कमेंट मध्ये सांगा यस म्हणून. आपण पुढचा प्रॉब्लेम बघू. नसन कळला, जे नाही कळलं ते पहिला दुसरा तिसरा तिथं मला आकडा टाका, ते मी रिपीट सांगतो. पटकन मला कळवा. ओके, व्यवस्थित कळालेला आहे. आय होप तुम्ही सगळ्यांनी यस यस पाठवलेला आहे, व्यवस्थित समजलं. आता याचा पुढचा प्रॉब्लेम बघायचा आपल्याला. शेवटचा प्रॉब्लेम आहे आजच्या लेक्चर सिरीज मधला आणि ह्या प्रॅक्टिस सेट मधला सुद्धा. काय म्हटलं याच्यामध्ये, दोन सर्कल जे आहेत ते कसे आहेत रे बाळांनो, तुमचे एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. दोन सर्कल हे एकमेकांना एक्सटर्नली टचिंग आहे. दोन्हीमधून एक कॉमन टँजंट गेली जिचं नाव काय रे यल. ओके, आणि ती जी यल कॉमन टँजंट आहे ती तुमच्या दोन सर्कलला दोन वेगवेगळ्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. जो छोटा सर्कल आहे त्याला सी मध्ये करते आणि जो मोठा सर्कल आहे त्याला कशामध्ये करते रे डी या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत आहे. तर त्यांनी काय सांगितलंय तुम्हाला, जर दोन्हींची रेडियस, एकाची रेडियस दिली 4 सेंटीमीटर आणि दुसऱ्याची किती दिली रे 6 सेंटीमीटर दिलेली असेल तर तुम्हाला काय काढायला लावलंय रे, फाइंड आउट दी लेंथ ऑफ टँजंट, म्हणजे जे टच करतात दोन पॉइंट सी आणि डी यांच्या मधली काय काढायला लावली तुम्हाला, लेंथ काढायला सांगितलेली आहे. आता नीट लक्ष द्या, एकदम सोपं आहे, मी व्यवस्थित समजून सांगतो, एकदम भारी आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय करूयात आपण, दिलेली सर्कल ड्रॉ करून घेऊयात. ओके, सगळ्यात पहिल्यांदा हा एक सर्कल आहे, त्याच्यासोबत हा मोठा सर्कल. ठीक आहे, थोडं याला आपण वरती शिफ्ट करू. ओके, आता एक कॉमन टँजंट आहे जी दोन्ही मधनं पास होतीये. ओ माय गॉड, काय करू या चित्रकलेला, आय हेट चित्रकला. ओके, इथं जी टच करते त्या पॉइंटला म्हटलंय डी, इथं जी टच करते त्या पॉइंटला काय म्हटलंय सी. टँजंट कुठली तुमच्याकडं यल. ठीक आहे, आता पहिल्याचा जो सेंटर आहे त्याला म्हटलंय ए आणि दुसऱ्या जो सेंटर आहे त्याला काय म्हटलेलं आहे बाळांनो बी. आणि हे जे एकमेकाला जिथं टच करताय त्याला काय म्हटलंय ई म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता सगळ्यात पहिल्यांदा मी काय करणार आहे, मी म्हणणार इथं टू सर्कल आर टचिंग एक्सटर्नली. काय डाऊट आहे याच्यामध्ये, जे काही दोन सर्कल दिलेले आहेत ते एकमेकाला कसे टच करतायत रे, एक्सटर्नली टच करत आहे. जर ते एक्सटर्नली टच करत असतील तर माझ्याकडे काय येणार आहे, हा जो AB आहे हा AB इज इक्वल टू काय येणार आहे माझ्याकडे, हा जो AB आहे हा AB कसा येणार आहे, मी इथं आपण लाईन मारून घेऊ वाटलं ते. हा जो AB येणार आहे हा AB कसा काढणार आहे मी, AE प्लस EB. बरोबर, आता मला AE डायमीटर आहे माझी ऑलरेडी पहिली किती दिलेली रे
4 सेंटीमीटर, दुसरी किती दिली आहे 6 सेंटीमीटर. येतंय लक्षामध्ये. म्हणजे काय, या दोघांची जर मी बेरीज केली तर मला कशाची व्हॅल्यू मिळणार आहे, AB ची मिळणार आहे बाय युजिंग एक्सटर्नली टचिंग सर्कलचा आपण फेनॉमेनॉन बघायचा. म्हणजे मला मिळालंय AB इज इक्वल टू AE प्लस EB 4 प्लस 6. आन्सर किती आलंय माझं पहिलं 10 सेंटीमीटर. काही डाऊट आहे इथपर्यंत? दोन्हीमधून एक काय जाती रे बाळांनो, कॉमन टँजंट जाती. म्हणून मी तर काय लिहिलंय, देयर इज वन कॉमन टँजंट टचेस बोथ द सर्कल ऍट पॉइंट C अँड D. नोट्स तुम्हाला दिलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये पण व्यवस्थित तुम्ही बघू शकता. बरोबर, हेच तिथे व्यवस्थित हँड रिटन दिलेलं आहे. आता मग इथं दिसतंय C आणि D ला टच होत आहे. मग टच होत आहे, मग माझ्याकडे पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मिळून मी सांगितलेली गोष्ट होती कोणती रे, इथं मी रेडियस ड्रॉ करून घेतो. ही एक इकडं, ही एक इकडं. ठीक आहे. आता माझ्याकडे काय आहे, या दोन्हींमध्ये ही झाली रेडियस आणि ही झाली टँजंट. हा अँगल किती डिग्री झाला 90 डिग्री बाय युजिंग टँजंट थेरम. सिमिलरली ही झाली टँजंट, ही झाली रेडियस, हा पण अँगल कितीचा झाला रे 90 डिग्रीचा झालेला आहे. म्हणजे माझ्याकडे जे काही दोन अँगल मिळत आहेत ते किती किती डिग्रीचे झालेत 90 डिग्रीचे झालेले आहे. मी इथे डायरेक्ट लिहू शकतो कुठला अँगल ACD इज इक्वल टू अँगल कोणता आहे रे CDF. पहिला अँगल कोणता आहे ACD, दुसरा कुठला आहे माझ्याकडं CDB किंवा CDF. हे किती आहे 90 डिग्री. आता F कुठून आला, इथं कन्स्ट्रक्शन करायचं मला. मी काय करणार इथं कन्स्ट्रक्शन म्हणून A मधनं CD ला एक पॅरलल लाईन काढली मी. बरोबर, जी की काय आहे रे, ह्या हा जो DB माझ्याकडे याला काय असणार ती परपेंडिक्युलर, त्याला काय नाव दिलंय आपण F. काय नाव दिलंय रे बाळांनो, F हे नाव दिलेलं आहे. मग आता मी असं म्हणू शकतो हा अँगल ACD आणि CDB पण म्हणू शकतो किंवा CDF सुद्धा म्हणू शकतो. दोन्ही किती झाले 90 डिग्री बाय युजिंग विच थेरम, टँजंट थेरम. बरोबर. बर, मग आता इथं जो मिळाला तो मला मिळाला आहे रेक्टँगल. कुठला आहे रे AFDC किंवा ACDF. हा माझ्याकडे काय मिळालेला आहे रेक्टँगल मिळालेला आहे. आता आपल्याला साधं माहिती, रेक्टँगलच्या समोरच्या बाजू काय असतात रे सारख्या. आता ही जर रेडियस असेल तर हा किती झाला 4 सेंटीमीटर, हा 4 असेल तर हा पण किती झाला 4 सेंटीमीटर. बरोबर. हा टोटल किती रे, ही पण रेडियस आहे दुसऱ्याची, हा किती रे 6. मग मला सांगा, मला जर हा BF काढायचा असेल तर मी BF कसा काढणार आहे, BF इज इक्वल टू टोटल DB मायनस काय करावं लागेल मला DF. बरोबर, तेच इथं घेतलंय आपण. FB किंवा BF इज इक्वल टू BD मायनस काय घेतलाय रे DF. हा मोठा किती आहे 6, छोटा किती आहे 4. मग 6 मायनस 4 आन्सर किती आलं याचं 2. काही डाऊट आहे का, येतंय लक्षात. हा मिळाला 2, हा किती रे तुमचा टोटल 10. बरोबर, आणि हा किती डिग्री आहे 90 डिग्री. एक नवीन ट्रायंगल फॉर्म झाला, कुठला ट्रायंगल AFB. हा झाला 90 डिग्री. हा मिळतोय 10, हा मिळतोय 2. बरोबर, बाय युजिंग पायथागोरस थेरम मी कशाची व्हॅल्यू काढू शकतो रे AF ची व्हॅल्यू काढू शकतो. टाका पायथागोरस, काय येईल तुमचा AB स्क्वेअर इज इक्वल टू AF स्क्वेअर प्लस FB स्क्वेअर. बरोबर, 10 चा स्क्वेअर किती झाला 100 आणि FB किती आहे 2, 2 चा स्क्वेअर किती झाला 4. हा इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन काय होईल मायनस. म्हणजे 100 मायनस 4 किती आलं रे 96. 96 ला कसा फोडू शकतो मी 16 6 जा 96. बरोबर, म्हणजे 16 into 6 लिहिलं, रूट घ्यायचा आहे मला. 16 चा रूट आला 4 आणि रूट 6 चा रूट काय आला रे रूट 6. म्हणजे माझं जी व्हॅल्यू मिळाली मला कशाची रे ह्या AF ची, ती किती येते माझी 4 रूट 6 सेंटीमीटर. आता जर मी फिगर नीट बघितली, ही जर व्हॅल्यू माझी 4 रूट 6 येत असेल तर ह्याला ही काय रे पॅरलल आहे. कशामुळे, तो काय तुमचा रेक्टँगल. म्हणजे CD ची सुद्धा किंमत किती आलेली आहे 4 रूट 6 सेंटीमीटर. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे, एकदम इझी आहे. कसा लिहायचा सुटसुटीत पद्धतीने मी इथं नोट्स मध्ये दिलेला आहे. ज्यांच्याकडे नोट्स नाहीयेत त्यांनी मला मेसेज करायचा आहे, मी ग्रुपची लिंक देणार आहे. त्या ग्रुपच्या लिंक मध्ये तुम्हाला नोट्स मिळतील. जे विद्यार्थी बाहेरचे आहेत, ज्यांना अजूनही ग्रुपची लिंक मिळालेली नाहीये, माझा नंबर ज्यांच्याकडे नाही अशांनी कमेंट मध्ये मला तुमचा व्हॉट्सअप तुमचा नंबर टाकायचा आहे.
त्याच्यावरती मी तुम्हाला काय करणार आहे, ग्रुपला ऍड करून घेतलं जाईल. किंवा दुसरी गोष्ट आहे, ज्यांच्याकडे माझा नंबर आहे त्यांनी डायरेक्टली मला मेसेज करून घ्यायचंय, तुम्हाला ग्रुपला जॉईन केलं जाईल. ओके. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय याच्यामध्ये, आता बेसिक सांगतो मी तुम्हाला. या सगळ्या गोष्टींवरती हा प्रॅक्टिस सेट डिपेंड आहे. तुम्हाला 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या मी. थेरम ऑफ टचिंग सर्कल, त्याच्यामध्ये इंटरनल टचिंग, एक्सटर्नल टचिंग. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट काय सांगितलं तुम्हाला मी, आयसोसेलस ट्रायंगल टेस्ट. त्याच्यामध्ये एक जर 90 डिग्री असेल, उरलेले दोन 45 डिग्रीचे असतात, किंवा दोन जर बाजू सारख्या असतील त्याच्या असणारच आहे, तर त्यांचे अपोजिट अँगल काय असतात, एकमेकाला कॉन्ग्रंट असतात. तिसरी गोष्ट कोणती सांगितली मी तुम्हाला, तिसरी गोष्ट सांगितली अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. जी तुमची ट्रान्सव्हर्सल आहे त्याच्यामुळे ते दोन लाईन मध्ये एक अँगल, दोन अँगल वेगवेगळे मिळणार आहेत. ते दोन अँगल जर एकमेकाला कॉन्ग्रंट असतील, तिथं डायरेक्ट टेस्ट वापरून आपण त्या दोन लाईन पण काय दाखवू शकतो, पॅरलल दाखवू शकतो. व्यवस्थित तुम्हाला 1 बाय 1 ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. यांचा व्यवस्थित आज अभ्यास करायचा आहे. काही डाऊट असेल कमेंट मध्ये टाकायचं आहे. लेक्चर व्यवस्थित समजला असेल तर लेक्चर झाल्यानंतर हे लेक्चर इतरांनाही शेअर करा, लेक्चर लाईक करा, त्यावरती जर वाटलं तर कमेंट करा. पुन्हा भेटूयात उद्या सेम टाइमला ह्या जो काही सर्कल चॅप्टर याच्या पुढच्या प्रॅक्टिस सेट साठी. ओके. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.